नमस्कार, मी डी एस लोखंडे पाटील. चालू वार्तामध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मध्य प्रदेशमधली एक घटना आणि ती घटना सर्वसामान्य जनतेसाठी, विद्यार्थ्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. मध्य प्रदेशमध्ये एक अथर्व चतुर्वेदी नावाच्या मुलाने, 19 वर्षाच्या मुलाने सर्वोच्च न्यायालयामध्ये स्वतः युक्तिवाद करून केस जिंकली. आता कहाणी काय आहे त्यावरती आपण प्रकाश टाकू. त्यासोबतच सगळ्यात महत्वाचा प्रश्न आता तुम्हाला पडला असेल की स्वतःची केस स्वतः लढवता येते का? तर हो, ते कोणत्या घटनेनुसार आपल्याला अधिकार आहेत आणि कोर्टामध्ये कोणती केस स्वतः युक्तिवाद करून आरोपीला लढता येते. आणि त्याहून पलीकडचा प्रश्न, सुप्रीम कोर्टामध्ये किंवा हायकोर्टामध्ये स्वतःची केस स्वतः आपण लढू शकतो का? तर येस, तसे उत्तर येस आहे. तर तसे प्रावधान तसं दिलेलं आहे. कोणत्या कलम अंतर्गत ती केस लढता येते किंवा त्याचे विशिष्ट अधिकार कोणाला आहेत यावरती पण आपण प्रकाश टाकू. तत्पूर्वी आपण अथर्व चतुर्वेदी हा मुलगा 19 वर्षाचा कशा प्रकारे केस लढली आणि कशी जिंकली यावरती मी तुम्हाला थोडक्यात माहिती देतो. मध्य प्रदेशमध्ये जे MNC म्हणजे मध्य प्रदेश मधलं जे मेडिकल ऍडमिशन करण्याची जी प्रक्रिया ज्यांच्याकडनं होते, नॅशनल मेडिकल कमिशन, तर यांच्याकडनं त्या मुलाचं ऍडमिशन वेळेवरती झालं नाही. याचं कारण म्हणजे सरकारकडून EWS या अंतर्गत त्यांनी अथर्वणी फॉर्म भरलेला होता आणि EVS ची जी काही अंमलबजावणी आहे किंवा प्रक्रिया आहे हे वेळेमध्ये पूर्ण झाली नाही. त्यामुळे अथर्वचं ऍडमिशन होऊ शकलं नव्हतं. अथर्वला नीटच्या परीक्षेमध्ये 530 मार्क असतानाही त्याचं सरकारी कॉलेजमध्ये ऍडमिशन EWS च्या अंतर्गत व्हायला पाहिजे होतं, पण झालं नाही. याचा सर्व याच्यामध्ये सर्व जी प्रक्रिया आहे, विलंबाची प्रक्रिया आहे, यामुळे ते ऍडमिशन झालं नाही असं अथर्वचं म्हणणं होतं. आणि त्यामुळे अथर्वने सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. आणि सगळ्यात महत्वाचं, सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावल्यानंतर ज्यावेळेस केस स्टँड झाली, जस्टिस सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर ज्यावेळेस केस स्टँड झाली, त्यावेळेस असं भासत होतं की अथर्वकडनं कोणीतरी एक मोठा वकील युक्तिवाद करेल. पण जस्टिसला त्यांनी विनंती केली 10 मिनिटाची. 10 मिनिटाच्या विनंती केल्यानंतर जस्टिसने त्यांना ती परवानगी दिली. आता जस्टिस यांना परवानगी देण्याचा अधिकार आहे का? तर येस, सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्टामध्ये पार्टी इन पर्सन असे एक अर्ज करायला लागतं. असं अर्ज केल्यानंतर कोर्ट समोरच्या पक्षकाराची किती तयारी आहे हे पाहून ते कोर्टाच्या जस्टिसला निर्णय घेता येतो, अधिकार द्यायचा युक्तिवाद करण्यासाठी किंवा नाही. हे कुठं? फक्त सर्वोच्च कोर्टामध्ये किंवा हायकोर्टामध्ये. तर अशा पद्धतीनं 10 मिनिटाचा वेळ अथर्वने मागितला. त्या 10 मिनिटांमध्ये त्यांनी योग्य पद्धतीने युक्तिवाद केला आणि युक्तिवाद केल्यानंतर हा पूर्ण युक्तिवाद 10 मिनिटाऐवजी 24 मिनिटं चालला. आणि त्यांनी एक विनंती केली कोर्टाला, घटना कलम 142 नुसार आपण हे निर्णय घ्यावा. तर खंडपीठाने घटना मधील कलम 142 नुसार निर्णय घेतला. आता घटनेमधील कलम 142 काय म्हणते की ज्यावेळेस एखादी अन्याय होत असेल आणि ती वेळ निघून गेली असेल तर सुप्रीम कोर्ट हायकोर्टला घटनेनुसार कलम 142 नुसार विशिष्ट अधिकार घेण्याची परवानगी आहे. मग त्यामध्ये विशिष्ट त्यांनी हायकोर्टाने म्हणजे घटना कलम 142 नुसार तो अधिकार वापरून MNC नॅशनल मेडिकल कमिशन मध्य प्रदेश यांना आदेश दिले की अथर्व चतुर्वेदीचं ऍडमिशन प्रोव्हिजन करून 7 दिवसामध्ये पूर्ण करावं. आता ह्या गोष्टीमध्ये 2 गोष्टी पुन्हा बाहेर येत आहेत. तर पहिली गोष्ट, EWS च्या अंतर्गत जे प्रत्येक राज्यामध्ये चालढकलपणा होतो, त्याची अंमलबजावणी वेळेवरती होत नाही, त्यासाठी पण हे चपराक आहे. मध्य प्रदेश सरकारसाठी पण हा एक चपराक होता कोर्टाकडनं. आणि अथर्वने जे लिगल पद्धतीने स्वतःची केस स्वतः स्टँड करून स्वतः लढली, हे पूर्ण भारतभरातील स्टुडंटला
एक संदेश जातो. कारण अनेक ठिकाणी असे गोष्टी आपण घटना पाहिलेल्या आहेत. आताच महाराष्ट्रामध्ये एक MPSCच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं होतं. पण हे लीगल बाजू माहिती नसल्यामुळे कुठेतरी आपण मागे पडतो. पण घटना किंवा आपला कायदा आपल्याला ती मुभा कशी देतो हे यावरती मी पुढे भाष्य करणार आहे. तर अशा पद्धतीनं मध्य प्रदेशमध्ये अथर्व चतुर्वेदींनी स्वतःची केस लढवली आणि ती जिंकली पण. आणि विशेष प्रावधान म्हणून 142 घटनेच्या घटनेनुसार 142 जी कलम आहे त्याचा अधिकाराचा वापर करून कोर्टाने अथर्व चतुर्वेदीचं ऍडमिशन करून घेण्याचं सरकारला तसा आदेश दिला. तर आता ह्याच्यामध्ये दुसरा प्रश्न येतो की स्वतःची केस स्वतः लढवता येते का? ते येस. कलम 19(1) अंतर्गत प्रत्येक भारतीय नागरिकाला स्वतंत्र स्वतःचं मत व्यक्त करण्याचा घटना अधिकार देते. त्यानुसार आपण स्वतःचं मत स्वतः व्यक्त करू शकतो. आणि कलम 21 फायर ट्रेल म्हणून न्याय प्रक्रिया आणि जीवन आणि स्वातंत्र्य अधिकार म्हणून कोर्टामध्ये स्वतंत्र किंवा स्वतःचं मत मांडण्याचा अधिकार कोर्टामध्ये भेटतो. म्हणजे थोडक्यामध्ये स्वतःची केस स्वतः आपण लढू शकतो. आता यामध्ये काही ऍक्ट आहेत. ऍडव्होकेट ऍक्ट 1961 सेक्शन 32 नुसार सेक्शन 32 काय म्हणतं, तुम्ही वकील नसाल तरी, कायद्याचे शिक्षण घेतले नसले तरी किंवा कोणती अटी शर्ती नाहीयेत, तुम्ही वकील दिला नाही तरी स्वतःची केस स्वतः लढू शकता. ऍडव्होकेट ऍक्ट 1961 सेक्शन 32 नुसार. तर असं प्रावधान आहे. त्यानंतर सिव्हिल केस असेल तर ती पण स्वतःची स्वतः लढू शकता. CPVC सिव्हिल प्रोसिजर कोड ऑर्डर 3 प्रमाणे यात पण तुम्ही स्वतःची केस स्वतः लढू शकता. इव्हन तुम्ही क्रिमिनल केस CRPC सेक्शन 303 नुसार स्वतःची केस स्वतः लढवण्याचा अधिकार आहे. एखादी क्रिमिनल असेल तर त्या पक्षकाराला स्वतःची केस स्वतः लढू शकतो किंवा पक्षकार वकीलही देऊ शकतो किंवा इव्हन वकील फ्री मोफत वकील मागू पण शकतो. हे पण प्रावधान आहे. ते कसं आहे, लिगल सर्व्हिस ऑथॉरिटीज ऍक्ट 1987 नुसार स्वतः केस लढू शकतो किंवा मोफत वकीलही मिळू शकतो. तर अशा पद्धतीनं घटनेने सामान्य जनतेला अनेक अधिकार असे दिलेले आहेत. म्हणून घटना जी आहे ही सर्वसामान्यासाठी आहे. कायदा संविधान ही सर्वसामान्यासाठी मानलं जातं. त्यामुळे ज्याला घटनेचा अभ्यास आहे, ज्याला संविधानाचा अभ्यास आहे, त्याला कायद्याचा अभ्यास आहे, तो व्यक्ती भारतामध्ये कधीही अन्यायग्रस्त होऊ शकत नाही. हे मला ह्या व्हिडिओमधनं एक संदेश द्यायचा आहे. त्यामुळे कायद्याचं नॉलेज ठेवा. त्यासाठी वकील असणंच गरजेचं नाहीये. कायद्याचं नॉलेज असेल तर कायद्याने तुम्ही भारतामध्ये कुठेही विजय प्राप्त करू शकता. जिथे अन्याय होतोय आणि खरोखर अन्याय होत असेल तर तिथे तुम्हाला घटनेच्या नियमानुसार, घटनेनुसार किंवा कायद्यानुसार तुम्हाला स्वतंत्र स्वतःची बाजू लढण्याची किंवा व्यक्त करण्याची अभिव्यक्ती स्वातंत्र्य या घटनेने दिलेलं आहे. त्यामुळे कायद्याचा अभ्यास असावंच असं काही, कायद्याचं शिक्षण असावंच असं काही नाही. कायद्याचा अभ्यास झाला तर तुम्ही कुठेही अन्यायाच्या विरोधात वाचा फोडण्यासाठी आवाज उचलू शकता. जय हिंद, जय महाराष्ट्र.